भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील अष्टम खंड म्हणजे 8वा खंड चालू आहे आणि 8व्या खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत. थोडं पुढे घालू उभे तर भाग पहिला आपण पाहत आहोत. भाग पहिल्यामधील चॅप्टर 2. आमची पूर्वाबाई सर्वाला जय भीम करते. कर बाई जय भीम कर. दोन्ही हाताने कर. दोन्ही हाताने दोन्ही अशा दो. जय भीम मंडळी. पूर्ण व्हिडिओ ऐका. हां लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हां आता बाबा ग्रंथ वाचता. हां बस आता खाली बस. तर प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष चॅप्टर 2 याच्यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. या अगोदर समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सदम देसना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघैकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगोत 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत ह्या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात. साल नावाच्या एका ब्राह्मणाची अशी साक्षी काढता येईल की भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या. तो काय म्हणतो? भगवानांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. यावेळी महापुरुषांची 32 लक्षणं त्यांच्या ठायी आहेत किंवा काय ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळली. ही 32 लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही याबाबत त्याला संदेह वाटला. पण त्याला स्मरले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य ह्यांच्या मते जे अर्हत सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात. म्हणून खालील शब्दांनी त्यांनी त्यांची स्तुती करण्याचे योजले. भगवान आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, स्वर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत. महापुरुषांच्या ठायी असणारे प्रत्येक क्षण या सुविकसित देहात प्रतीत होत आहे. स्पष्ट दृष्टी, सुंदर उंच सरळ देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायात सर्व सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी स्वर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवित आहात? आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटात संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता 7 समुद्रापर्यंत असली पाहिजे. अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजेत. सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शास्ते आपण असायला पाहिजे. आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागताची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर स्वर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे. तथागताच्या विरोधकांनी ज्यांना देखणा पोर असे म्हटले त्यात नवलते कसले. आता चॅप्टर 3 आहे त्यांचे नेतृत्व सामर्थ्य. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागताचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्त संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य ह्या बाबतीत तथागताचे स्थान काय होते? ह्याबाबत तथागताचे समकालीन
सकुलदायी व उदाई ह्यांची साक्ष उपलब्ध आहे. एकदा भगवान राजगृहातल्या वेळुवनात वास्तव्याला होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृह गेले, पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याने जाणून परिव्रजकारामात सकुलदाईकडे जाण्याची त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले. त्यावेळी पुष्कळ परिव्रजकांच्या समुदायात सकुलदाई बसला होता. अस्तित्व व नास्तित्ववादाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती. दुरून भगवान येत असल्याचे सकुलदाईने दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली, गप्प रहा, गडबड करू नका, शांतप्रिय श्रमण गौतम येत आहे. आणि त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात भगवान आले. त्यांना सकुलदाई म्हणाला, या भगवान, आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवानांनी आसनस्थ व्हावे. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि कार्य निष्कर्ष निघाले याची त्यांनी चौकशी केली. त्यावर सकुलदाई बोलला, जाऊ द्या, काही विशेष नाही, पुढे कधी तरी समजेल ते. काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मताचे श्रमण ब्राह्मण तथागता संथागरामध्ये एकत्र जमले, तेव्हा त्यांच्या चर्चा चालली की अंग देशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहे, की जितके गणचारी आहेत तितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मताचे संस्थापक आहेत तितके जनसमर्दाने आदरणीय मानले आहेत. ते सर्व राजगृह वर्षावासासाठी आलेले आहेत. यामध्ये पूर्ण काश्यप्य आहे, मक्खल घोषल आहे, अजित केशकंबल आहे, सह्य वेलठी पुत्र आहे, निगठनाथ पुत्र आहे. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षावासासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत. हे संघनायक आहेत, सुख्यात धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. या अधिपतीपैकी या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यापैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सन्माननीय वाटतो आणि ते आपल्या गुरुपाशी किती पूज्यबुद्धीने आणि आदराने राहत होते. काही म्हणाले, पूर्ण काश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाहीत. त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाहीत. त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्याच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. अशी वेळ एकदा आली होती की जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते, तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण काश्यपांना काही विचारू नका, त्यांना ह्या विषयात काही समजत नाही. मला विचारा, मी आपणा सर्व काही समजावून देऊ शकेन. तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्राने हात वर उचलून म्हणाले, आपण शांत राहा, गडबड करू नका. म्हणजे याच्यातून तात्पर्य सांगायचं की त्यांचं ज्ञान कमी होतं म्हणून त्यांचे शिष्य तशा प्रकारचे वागत होते, म्हणून त्यांना आदर देत नव्हते. तथागत भगवान बुद्ध सर्वज्ञ होते, त्यांना पूर्ण ज्ञान होतं. पुढे काय होणार आहे, आज काय झालेलं आहे, पुढे काय होणार आहे, सर्व विषयामध्ये ते तरबेज होते, म्हणून लोक त्यांचा नेहमी आदर करत. आता भाग दुसरा आपण पाहत आहोत. त्यांची मानवता, त्यांची करुणा, महाकारुणिकता. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते, तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात.
ह्या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या. काय म्हणाले तथागत? जो परमार्थाविषयात कुशल आहे, जो शांती पदाची आकांक्षा करीत आहे, त्याने असे वागले पाहिजे. जो समर्थ, न्यायी, स्वच्छ तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. याच्या गरजा अधिक असू नयेत. त्यांची कर्तव्ये कमी, त्यांची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिय निग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टीचा नाद त्याने धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांचे हृदय निरामय होत अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. कसेही प्राणीमात्र असोत, सबल किंवा दुर्बल, उच्च दृढ किंवा मध्यम, बुटके असो मोठे किंवा लहान, दुष्ट किंवा अदुष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात, सर्व प्राणी मात्र सुखी हो. कोणी फसवू नये. कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने वाईट भावनेने कुणाचीच अनिष्ट चितू नये. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते तशी त्याने सर्व प्राणीमात्राबद्दल भावना बाळगली पाहिजे. त्यांच्या अंतिम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली आसमांतात अनिर्बंधपणे द्वेषविरहित प्रस्तुत झाल्या पाहिजेत. तो उभा असो, बसलेला असो, चालता असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे. मोहात न पडणारा सद्गुणी ज्ञानी इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येत नाही. सारांश, भगवान बुद्धाने त्यांना उपदेश केला, आपल्या शत्रूवरही प्रेम करा. अशा प्रकारे त्यातला चॅप्टर 1 आहे. दुःखितांचे दुःख हरण, दुःखाचा उपशमन करता. विशाखेचे सांत्वन. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. विशाखेचा शोक अनावर झाला. तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धापाशी गेली आणि अश्रुनयनाने एका बाजूला जाऊन बसली. तथागतांनी विचारले, विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि अश्रू सिंचित करीत तू अशी बसलीस, याचे कारण काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण. बुद्ध म्हणतात, विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? भगवान, लोक म्हणतात कितीतरी कोटी आहेत. मग ह्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय? भगवान खात्रीने करेल. आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलीचे निधन होत असेल? भगवान पुष्कळ. मग कुणासाठी ते ऋतुशोक केल्या वाचून तुझा एक क्षणही चुना जाणार नाही? भगवान खरंच आहे. तर काय दिवसा रात्र रडत तू जे जीवन कटणार? भगवान, आपण ठीक सांगितले, समजले मला. तर मग आता शोक पुरे. अशा प्रकारे तथागताने तिला या विशाखेचं सांत्वन तिला समजावून सांगितलं.
तर उद्या आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये दुसऱ्या भागातली माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. सर्व मित्रांना जय भीम. 2 दिवस झाले व्हिडिओ बनवले गेले नाही. काही कारणास्तव अडथळा आला होता, म्हणून आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला आपण इथे थांबवतो. सर्वांनी गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं. आता थोडक्यात आले, आणखीन जास्तीत जास्त 7-8 व्हिडिओ 10 व्हिडिओ बनतील. मग हा भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ इथं संपेल. आपण यानंतर दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत. रोजचे व्हिडिओ आपले चालूच राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये खूप असं भगवान बुद्धाच्या धम्माचं ज्ञान आपण देण्याचा प्रयत्न करू. तरी सर्वांनी आपल्या गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. सर्वांचं मंगल हो. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.